आज राष्ट्रीय राजकारणात संघाचे जे महत्त्व आहे त्याचे श्रेय गुरुजींना द्यायलाच हवे. त्यांच्या अथक प्रयत्नामुळे संघ देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचू शकला. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर गुरुजींनी संघाला नवी दिशा दिली. समाजाच्या एकाच अंगाकडे न पाहता समाजातील शिक्षण, उद्योग, शेती, धर्म आदी सर्व क्षेत्रात काम केले पाहिजे हा त्यांचा आग्रह होता. गुरुजींच्या प्रेरणेनेच डॉक्टर श्यामा प्रसाद मुखर्जी राजकीय क्षेत्रात काम करू लागले. भारतीय जनसंघ या नावाने राजकीय पक्ष स्थापन करण्यात आला. विद्यार्थी परिषद, मजदूर संघ, विश्व हिंदू परिषद, वनवासी कल्याण आश्रम, महारोगी सेवा, राष्ट्रीय शिशु शिक्षण आदी अनेक संस्था गुरुजींच्या प्रेरणेने सेवा करू लागल्या. डॉक्टर हेडगेवार यांच्या समाधीस्थानी स्मृती मंदिराची उभारणी, कन्याकुमारीचे विवेकानंद शिलास्मारक तसेच शेकडो शिक्षण संस्था गुरुजींच्या प्रेरणेने उभ्या राहिल्या.